तर तुम्ही बघू शकता एकदम भारी अशी. हॅलो एव्हरीवन, माय नेम इज रुशाली अँड वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. तर आज मी घरी एकटीच होते आणि ॲक्च्युली आता कॅनडामध्ये थंडी चालू झाली आहे आणि आता मला खूप काहीतरी असं गरम गरम खायची इच्छा झाली होती. तर एकटी असल्यामुळे तुम्हाला तर माहिती आहे बेस्ट ऑप्शन इज मॅगी. तर मी अशी सोपी एकदम स्पायसीवाली मॅगी बनवणार आहे. तर म्हटलं तुमच्यासोबत रेसिपी शेअर करावी आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा, कारण खूप भारी लागते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. तर आधी मॅगीसाठी आपल्याला खूप सारे व्हेजिटेबल्स लागतील, म्हणजे जे काही व्हेजिटेबल्स तुमच्याकडे असतील ते घालावे लागतील. तर मी ऑलरेडी सगळं चॉप करून घेतलेलं आहे. तर मी घेतलेला आहे कांदा, परत टोमॅटो आणि ही रेड सिमला मिर्च होती माझ्याकडे, ती पण मी ॲड करते आहे. ऑब्वियसली दिस इज ब्रोकोली. काहीतरी हेल्दी इन्ग्रेडियंट घालायला पाहिजे, कारण मी खूप अनहेल्दी खाते आहे. तर आपण कवरअप करू त्याला. ब्रोकोली घालते आहे, परत थोडीशी बारीक कापलेली मिरची आणि गार्लिक. तर हे असे सगळे व्हेजिटेबल्स आपण त्याच्यामध्ये ॲड करूया. तर लेट्स स्टार्ट. तर आपण सर्वात आधी घेऊयात पॅन. आता पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि तुम्ही पण असे वेगवेगळे मॅगीची रेसिपी ट्राय करता का? कारण मला तर खूप आवडतं आणि मॅगी कोणाला आवडत नाही, मॅगी सगळ्यांनाच आवडते. आणि जर घरी आपण एकटेच असू तर बेस्ट ऑप्शन इज आणि बेस्ट रेसिपी इज मॅगी. क्विक अँड सिम्पल अँड टेस्टी ऑल्सो. सो मला पण, मी असं एक घरी एकटे असेल तर माझा तर हाच मेनू असतो, विच इज मॅगी. नॉट एव्हरी टाईम, कधी तरी. तर चांगलं वाटतं खायला. तर आता पॅन गरम झाला आहे, आपण त्याच्यामध्ये तेल टाकूया. ओके, आता पॅन तरी तापलेला आहे. तर आपण आता ॲड करणार आहोत थोडंसं तेल, जास्त नाही, थोडंसं. कारण नो ऑइली फूड, सो जरासं तेल घातलेलं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात आधी आपण ॲड करणार आहोत, जसं की यू कॅन सी. तर आपण पहिला आधी ॲड करूया त्याच्यामध्ये थोडासा गार्लिक, मग मिरची आणि देन ऑनियन. ओके, तर आपण त्याला थोडं भाजून घेऊया. जास्त नाही भाजायचं, कच्चं थोडं. सॉरी, जरा मी आता चुन्नी ऑन केली तर त्याचा आवाज येईल. थोडा कांदा शिजला की मग आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत बाकीचे व्हेजिटेबल्स, जे की टमाटो, शिमला मिर्च आणि ब्रोकोली. आता चांगलं हलवून घ्यायचं आपल्याला. थोडं अर्ध कच्चं ठेवायचं, कारण आपल्याला ते जी व्हेजिटेबलची चव आहे ना, ती थोडी आपण कुठे मॅगी बनवतो तर त्या पाण्यामध्ये उतरली पाहिजे, जेणेकरून ती खूप एकदम चांगलं लागते. सो आपण थोडं कच्चं ठेवू भाज्यांना. आता आहे ना, भाज्यांचा चांगला स्मेल यायला लागल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडे मसाले ॲड करूया. सगळ्यात आधी मी ॲड करते हळद, त्याच्यानंतर थोडंसं मीठ, थोडीशी लाल मिरची पावडर आणि मला आहे ना त्याच्यामध्ये पावभाजी मसाला घालायला आवडतो, तो थोडासा मी कमी घालेन. एकदम थोडासा घालूया. त्याच्यामध्ये मी मॅगी मसाला मी 2 पॅकेट घालते, कारण मी 2 ते मॅगीचे घेतलेत ना, ते 2 पॅकेट घालते.
भारी होते. तर त्याला आपण मस्त आता हलवून घेऊया आपण. अजून कुठले तुम्हाला मसाले ॲड करायचे असतील तर तुम्ही करू शकता. मी तरी एवढंच करते. आता आपण पाणी घालूया. आता मला सुकी मॅगी बनवायची तर मी पूर्ण हा ग्लास पाणी घालते. तुम्ही तुम्हाला म्हणजे कशी मॅगी आवडते, सुकी मॅगी आवडत असेल तर जास्त घाला, नसेल तर नॉर्मल घाला. याला मिक्स करूयात आणि याला आता उकळी येऊ द्यायची आपल्याला थोडीशी, आणि मगच त्याच्यामध्ये मॅगी ॲड करायची. जे बनवलं होतं थोडा वेळ आता उकळण्यासाठी ठेवतो आहे, आणि मग उकळल्यानंतरच त्यामध्ये मॅगी घालू. कारण जर आपण गार पाण्यामध्येच मॅगी घातली तर तो स्वाद नाही आहे. तो थोडं त्याला उकळू देऊया, जेणेकरून त्या भाज्यांचा जे टेस्ट आहे ते पाण्यामध्ये उतरेल. सो आपण त्याला उकळू देऊया थोडा वेळ. तर तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणतीवाली मॅगी आवडते, सुकीवाली आवडते का ती आपण टिफिनला नेतो गार झाल्यावर खातो ना ती वाली आवडते, का जी नॉर्मल आपण बनवतो ती आवडते, का फक्त एकेकांना पाणीवाली पण आवडते, म्हणजे फक्त पाणी आणि मसाला घालायचा आणि मॅगी घालायची बस. एकेकांना ती आवडते. तर तुम्हाला कोणती आवडते ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आता त्याला उकळी आली आहे तर आपण त्याच्यामध्ये मॅगी घालूया. लेट्स गो. केस नका त्याला उकळी आली चांगली, तर आपण त्याच्यामध्ये आता मॅगी घालूया. मला आहे ना ही अशी ॲज इट इज झालेलं आवडतं. तर फक्त असं मधून फक्त एवढीच मधूनच त्याला मोडते आणि अशी ॲज घालते. मी असंच आपल्याला 5 ते 10 मिनटं ठेवायचं आहे. मेन गोष्टच राहील तर ह्याच्यामध्ये ना तुम्ही थोडा केचप घाला, म्हणजे असा स्वीट थोडासा स्वीट टेस्ट येतो, त्यामुळे थोडंसं मी ह्याच्यामध्ये केचप घालते थोडा जास्त. ते आपल्याला हलवून घ्यायचं, कारण आपण ऑलरेडी त्याच्यामध्ये टोमॅटो घातला, पण थोडासा स्वीट असा टेस्ट यावा म्हणून थोडासा एकदम मी केचपही घातला. त्याला परत झाकते. आता झाली असते बघूया आपण. हो इट्स रेडी. ॲज यू कॅन सी बघा किती भारी दिसते. आता ह्याच्यावरती ना मी थोडीशी कोथिंबीर घालते. जी की कोथिंबीर सारखी लागत नाही. ॲक्च्युली मी कॅमेरामध्ये इथे ना इंडियासारखी कोथिंबीर नाही काय असतं काय माहिती ते, पण ही कोथिंबीर सारखं दिसतं म्हणून आम्ही घेऊन येतो. तर एकूण झालेली आहे. मला अशी सुकीवाली आवडते, तो मी आता बंद करेन गॅस आणि सर्व करते. ॲज यू कॅन सी बघा किती भारी झाली आहे ना. एकदा तुम्ही ट्राय करून बघा, म्हणजे तुम्हालाही अंदाज येईल मी सांगते त्याचा, कारण खूप भारी लागते. सुकीवाली एकदम मस्त लागते. चला आपण सर्व करूया त्याच्यामध्ये. मी ना आता त्याला ह्याच्या बाउलमध्ये काढते मॅगीला, कारण ॲज यू कॅन सी बघा किती छान झाली आहे ना. तर मी टेस्ट करून येते आणि तुम्हाला सांगते की कशी झाली होती. तर तुम्ही बघू शकता एकदम भारी अशी हे दिसते ना, असं पाणी पाणी सूप. सो एकदम भारी झाली आहे, जे दिसायला तरी भारी आहे. तर आता मी खाऊन दाखवते तुम्हाला, म्हणजे सॉरी आता मी खाऊन बघते आणि तुम्हाला सांगते की कशी झाली आहे. तर माझी मॅगी खाऊन झालेली आहे. माझ्याकडे बघूनच तुम्हाला कळत असेल की तिची टेस्ट कशी झाली असेल. मी एवढी खुश आहे म्हटल्यावर. खूप भारी होती ॲक्च्युली. खूप दिवसांनी इतकी चांगली मॅगी मी बनवली होती. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. एक क्विक, आणि तुम्हाला कधीतरी असं खाऊ वाटलं बाबा काहीतरी चटपटीत आणि स्पायसी, तर एकदम चांगला ऑप्शन आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बरं का.